नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. कर्जमाफी विषय माझा नाही यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून हात झटकले. कोकाटेंच्या या वक्तव्यामुळे आता टीकेची झोड उठली आहे. महायुतीच्या निवडणूक आश्वासनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा होता, पण या वक्तव्याने आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कारण कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. 31 मार्च जवळ येते, लवकरच आपापले कर्ज भरून टाका, कर्जमाफी होईल याच्या आशेवर बसू नका असं ते म्हणाले होते. आणि त्याविषयी जेव्हा कृषी मंत्र्यांना विचारण्यात आलं त्यावेळेला मात्र त्यांनी यावरून हात झटकल्याचं दिसतंय. शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे? अजित पवारांनी स्पष्ट केले की कर्जमाफी नाही, ते तो विषय माझ्या लेवलचा नाही आहे. तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे. तो विषय माझा नाहीच आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य नाही. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. आर्थिक ताकद वाढल्यास बहिणींना 2100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली असंही शिंदे म्हणाले. आमचं सरकार शब्द पाळणार असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 1500चे 2100 रुपये करून देऊ असं आश्वासन दिलेलं होतं सत्ताधाऱ्यांनी. आणि त्याच्यानंतर आता प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीला आणि त्याच्यामध्ये सरकार स्थापन झालंय. पण जेव्हा सरकारची ताकद वाढणार, आर्थिक ताकद वाढल्यास बहिणींना 2100 रुपये देणार असं सत्ताधारी म्हणतायत. लाडकी बहीण योजनेचा त्याचे पैसे सुद्धा 2100 रुपये व्हायला 5 वर्ष लाडकी बहीण नीलम गोरे म्हटल्यात. लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हे आमचंच आश्वासन आहे. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या विषयांच्या वर जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याचेही उत्तर दिले. पण जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस इथं आले होते त्यावेळेला त्यांना भेटणाऱ्यांची, त्यांची एक झलक बघणाऱ्यांची गर्दीही आपल्याला बाजूला पाहायला मिळते. असं आहे की पंढरपूरमध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं काम चालू केलं होतं. आज मी ते जाऊन बघितलेलं आहे. अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टोरेशन झालेलं आहे. जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे. त्यातलं जास्तीत जास्त काम आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतंय. काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल. याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील, पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं. घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं. मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत. त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे. मी त्यांना गो अहेड दिलेला आहे. मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा. त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे, त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विजिशनचं काम जे आहे ते सुरू करू. त्यामुळे कुठेही लपवालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं. आम्हाला पुढच्या 3 महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं. फंडिंग होत आहे, फतवे काढले जात आहेत कामाला, तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा संजय निरुपमानी केली आहे. असं आहे की हे तर पक्का आहे की
त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत. पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन. आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलूया. वास्तुशिल्प जे एक वाघ्याचं आहे त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली. सरकारची भूमिका स्पष्ट करावी. पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. त्यामुळे याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा. असं काही नाही, सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे. लाडकी बदनामी होते त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा वगैरे बोललो मी मगाशी. लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं त्याच्यावर बोललो मी, त्याच्यावर रोज बोलणार. संभाजीराजेंनी त्यांची वेळ मागितली या संदर्भात, मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले का एका मुलाने? त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली. आता त्यांना का वाटतं असं माहीत नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो. माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही काही. नमामि चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही, त्याला वेळ लागणार आहे. कारण एक एक नगरपालिका, एक एक ग्रामपंचायत, एक एक नाला, सगळं जाणारं घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे. पण काम आपण सुरू केलं. अजितदादा म्हणले की ते शक्य नाही. अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही.